निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही विजय शिवतारेंनी त्यांची भूमिका कायम ठेवली आणि त्यामुळे अजित पवारांचं टेन्शन वाढलंय। बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचं योगदान काय अशी तोफच शिवतारेंनी पुन्हा एकदा डागली आहे। परिणामी अजित पवारांनीही त्यांच्या गडाचे बुरुज मजबूत करायला सुरुवात केली आहे। पाहूयात राजकीय लढाईचा हा रिपोर्ट। ठीक आहे हो, माहितीच्या नेत्यांनी विचार करायला हवा। काय फक्त अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं? 20 लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन? काय कॉन्ट्रीब्युशन? अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोलाल अजित पवारचा कोणतरी पिऊन आहे मग त्याला मतदान करा म्हणून, ते नाही चालणार। लोकशाहीमध्ये एक घटक आहे। शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शांत राहणार नसल्याचंच त्यांच्या वक्तव्यावरनं दाखवून दिलंय। कारण गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 2 दिवसात आणखी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं। तसंच तोपर्यंत शांत राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। पण दुसऱ्याच दिवशी विजय शिवतारे यांनी त्यांचे इरादे जाहीर केले। अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून 20 लाख मतदारांनी मतदान करायचं हे चालणार नाही अशा शब्दात शिवतारेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना तडाखा दिला। तर दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा आगामी आव्हानं लक्षात घेत सभा घेण्याचा सपाटाच लावलाय। मी तर आज हे सगळं दिवसभर बघितलं ना, आज माझी 10वी बाळासाहेब सभा आहे। हे मी सगळं माझं हे यांचं प्रेम बघितलं तर समोरचा माणूस फॉर्म भरायला कसा धजावतोय तीच मला कळतं। गळ्याच्या खोटं बोलत नाही। समोरचा माणूस फॉर्म भरायला कसा धजावतोय अशा शब्दात अजित पवारांनी विजय शिवतारेंना उत्तर दिलं। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी विजय शिवतारेंच्या संभाव्य उमेदवारीवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अरे लोकशाही आहे ना, काय आता तुम्ही पण लढू शकता लोकसभा, का नाही लढायची? तुम्ही नाही लढू शकता, आपण एकाच पक्षात आहोत। पण प्रत्येकाला अधिकार आहे हो, ही दडपशाही नाही आहे। काय हरकत आहे? मी तर उलट स्वागत करते। जेवढे जास्त लढतील तेवढा आनंद होतो, स्वागत केलं पाहिजे आपण। विजय शिवतारेंनी त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे। निश्चितपणाने त्यांची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री त्यांची समज काढतील आणि आज या ठिकाणी मागच्या काळापासूनच त्यांची तयारी सुरू होती, पण योगायोगाने ती जागा अजितदादांच्या गटाला गेल्यामुळे त्यांनी ती तयारी दर्शवलेली आहे। पण मला खात्री आहे की ते महायुतीचा धर्म पाळतील। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत असल्याचं जवळपास निश्चित झाल्यामुळे आधीच राजकीय लढाई सुरू झालेली होती। त्यातच आता विजय शिवतारे यांनी सुद्धा तलवार उपसल्यामुळे बारामतीमधली लोकसभा निवडणूक आतापासूनच चर्चेत आलेली आहे, हेही तितकंच खरं।